इंस्टाग्रामवरची रील बघून मी, बाबू, मावशी आणि ताई आम्ही निघालो होतो एक मंदिर एक्सप्लोर करण्यासाठी. खरं तर हे इतकं सुंदर मंदिर आमच्या घरापासून इतक्या जवळ आहे हे आमच्यापैकी कोणालाच माहित नव्हतं. पावसाच्या अधूनमधून सरी येत होत्या, पण आम्ही सुद्धा आता एन्जॉय करत हा सुंदर असा रस्ता एक्सप्लोर करत होतो. आमच्या घरापासून साधारण 30 मिनिटाच्या अंतरावर हे मंदिर आहे. मंदिराकडे जाणारा रस्ता खूपच शांत आणि खूप सुंदर होता. संपूर्ण झाडामध्ये तो दडलेला होता. आमच्या इथे इतकी शांतता आणि इतका सुंदर एरिया आहे हे मी फर्स्ट टाइम बघितलं. पाऊस थांबला होता त्यामुळे इबूला मी खाली सोडलं. त्याचा हात मी पकडत होते, पण त्याला त्याचं चालायचं होतं. मेन मंदिराची क्लिप मी काही घेतली नाही, पण खूप सिंपल आणि साधं असं हे मंदिर आहे, पण खूप शांत आणि खूप सुंदर आहे. इथे गणपती, हनुमानाची आणि शंकराची मूर्ती होती. थोडं पुढे जेव्हा आम्ही चालत गेलो तेव्हा आम्हाला इथे स्वामी समर्थांची ही फोटो फ्रेम दिसली. ही मूर्ती कुणाची हे मला काही समजलं नाही. सगळ्यात सुंदर गोष्ट म्हणजे या संपूर्ण मंदिराच्या परिसरात असलेली ही जास्वंदाची झाडं आणि त्यावर आलेली ही खूप सुंदर अशी फुलं आणि हे लाल लाल फुलांमध्ये दडलेलं सुंदर असं चाफ्याचं झाड. मग काय, एक सेल्फी तर काढलीच पाहिजे ना. मंदिराच्या चारही बाजूला हे सुंदर असं तलाव आहे. इथे खूप शांत आणि प्रसन्न वाटत होतं. पावसामुळे हा परिसर अजूनच सुंदर दिसत होता. आम्ही छान छान असे फोटो काढले आणि मग निघालो. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.